आता फार मोठी ही बिमारी आहे. मोरारी बापू सांगतात की सध्या कलियुग घुसलंय ते मोबाईलच्या रूपानं. कीर्तनातून उठवतं ते, चालू कीर्तनातून. पूर्वी नव्हते. म्हणून थोडासा मोह टाळायचा. त्यात महाराज लोकांनी तर टाळायचाच, मग बाकीच्यांना बोलता येतं आम्हाला. मग हे चावडीवर दरोडा झाला ना तुम्ही. ते तर येणारच आहे. पण समजा आपण 12 वाजेपर्यंत बंद ठेवला तर तुम्हाला केंद्र सरकारची नोटीस येणार आहे का बंद ठेवल्याबद्दल दंड म्हणून? म्हणून जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी, काम से कुछ समय ऐसा निकालो, प्रेम कर लो राम से. विठ्ठल विठ्ठल. झाडाचं पिकलेलं पान, मी शुद्धीवर आहे, कुठून बाजूला गेलो, अजिबात टेन्शन घेऊ नका. पिकलेलं पान गळून पडणं हा नैसर्गिक नियम आहे आणि गळायलाच पाहिजे. पान पिकलेलं पडलं तेव्हा ते रडत होतं आणि झाड हसत होतं. हा संवाद आहे. रडणाऱ्या पानाला झाड विचारतंय, का रडतो? पत्ता कहे सुनु वृक्षराय, सदा रहो भरपूर, अब के बिछड़े कब मिलोगे, हम नीचे तुम दूर. तुम्ही हे नीट आहे का मी काय सांगतो? पान रडू लागलं, आतापर्यंत तुझ्या सानिध्यात होतो, पिकल्यामुळे गळून पडलो, आता वारा येईल, मी उडून जाईल, वृक्षा तुझी माझी या जन्मी भेट होणार नाही, म्हणून रडतो. पत्ता कहे सुन वृक्ष राय, एकच इच्छा असा हिरवागार रा बाबा. पत्ता कहे सुन वृक्ष राय, सदा रहो भरपूर, अब के बिछड़े कब मिलोगे, हम नीचे तुम दूर. झाड हसू लागलं, पाना हे तुला नवल आहे रे, मला नाही का? वृक्ष कहे सुनु पत्तराय, सुनो हमारी नीत, एक आएगा एक जाएगा, यही जगत की रीत. अरे तुझ्यासारखे पिकले किती गळाले आणि वैशाखात नवीन फुटले, मला काही वाटत नाही. लक्षात, पिकलेलं पान गळून पडणं याचं दुःख नाही, पण बाबूरावजीचं जाणं हे हिरवगार पान गळून पडलं याचं दुःख. विठ्ठल. आणि एक लक्षात घ्या, व्यक्ती एकटा जात नसतो, हे आपल्या लक्षात येत नाही. बाबूरावजी गेले, बाबूरावजी गेले, बाबूरावजी गेले हा शब्द सर्वांना माहिती. जसं सहज काल्याच्या कीर्तनात गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, पाठ झाला काला तुम्हाला. पण त्याच्या मागचा इतिहास शोधा. नुसतं गोकुळ सोडलं का? वृंदावन सोडलं, यमुना सोडली, गोवर्धन सोडला, गायी सोडल्या, गोपाळ सोडले, खांद्यावरचं घोंगडं सोडलं, काठी सोडली, मस्तकाचा मोराचा पीस सोडला, कमरीची बासरी सोडली, आपला बाप नंद पाटील सोडला आणि बोटाला धरून चालणं शिकवलं वाड्यात ती मा यशोदा सोडली. अरे नुसतं गोकुळ काय? विठ्ठल. तसं व्यक्ती जातो तो एकटा जात नाही, मग मुलीच्या माहेरचा आनंद घेऊन जातो, बहिणीची भाऊबीज घेऊन जातो, मुलाचं छात्र घेऊन जातो, भावाचा पाठिंबा घेऊन जातो आणि पत्नीचं कुंकू घेऊन जातो. एकटा जात नाही. जरा विचार करा. मग त्याचं महत्व कळतं. व्यक्ती गेल्यावर महत्व कळतं. अति परिचय खोटा मान राहत नाही, प्रकटितो भानु जगी तुच्छ पाही, लघु शशी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे, म्हणून सकयारे दूरदेशी राहावे, अति परिचयात अवज्ञा भवती. बापाचं महत्व बाप असेपर्यंत नाही कळत, बाप गेल्यावर महत्व कळतं. आणि मग वाटतं खोकत बसणारा का असेना बाप पाहिजे होता. आणि असंच आहे, आपल्या नाही प्रत्येकाच्या जीवनातलं सांगतो हे. या घटनेनं परमेश्वराला सोडलं नाही. जेव्हा चांगले दिवस येतात, सुखाचे दिवस येतात, बरं झालं तुमचीच वाट पाहत होतो मी, जमला होता.
ते हजर असतात. कौतुकाचे दिवस येतात. मुलं होतकरू निघालेली. मुलानं ठरवलेलं असते की आपल्या बापानं खूप कष्ट उपसले. बसा आता. नेहमीचे आहे ते आमचे मोठे, सोडत नाही मला. तुम्हीच कधी येत नाही. नाही इथं ते इथं येणं काय नवल आहे, इथलं तुम्हीच इथलेच आहे. ते लांबून आले हे महत्वाचं आहे ना. विठ्ठल खूप कष्ट बापाने उपसलेले, मुलं होतकरू निघालेली. विजय असेल, सुनील असेल, रामकृष्ण असेल. मग त्यांनी ठरवलेलं असते मोठा बंगला बांधायचा. आपल्या आई वडिलांसाठी एक स्पेशल एसीची रूम काढायची. सगळी तयारी झालेली असते. त्या बंगल्यात बसून आपलं कौतुक बापाने पाहावं इथपर्यंत प्रकरण गेलं की असा नाईलाज होतो. तिथे बाप नाही, त्याचा फोटो लावावा लागतो. लक्षात ठेवा. या घटनेनं देवाला सोडलं नाही. 14 वर्षांनी रामचंद्र येणार, निरोप आला. हनुमानजीनंच आणला. नंदीग्रामात भरतजी 14 वर्ष होते. भरतजी तुम्हारे भैया रामचंद्र जी दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं भरत हनुमंताच्या भोवताल नाचून म्हणाला, मारुतीराया हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे तपाला बसलो होतो. काय देऊ तुम्हाला? काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा न वहिनी सिंहासनावर बसतील, जय जयकार होईल आणि एकदा राजा राणीचं रूप मी या डोळ्यानं पाहिल, मग दोन्ही पवित्र झालेले बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. हा बंधूचा आनंद. आणि मग भरतजी अयोध्येत आले. 14 वर्षांनी आले भरतजी. माय कौसल्याच्या महालापुढे, माताजी माताजी आवाज ओळखला ना. आई बाहेर आली. क्या हुआ बेटा? अबे भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं रडणं सुरू झालं मायचं. भरतजी म्हणतायत, माँ मेरा भैया 14 साल के बाद आ रहा, आपको खुशी नहीं हो रही? हो रही बेटा. तो रो रही क्यों? रोने का अलग कारण है बेटा. आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई. अगर वो होते तो नाचने लग जाते. उनकी इच्छा थी राम का राज तिलक देखने की. जरा विचार करा. या घटनेनं देवाला सोडलं नाही, ते लेकाचा राज्याभिषेक बघायला बाप नाही. विठ्ठल म्हणून हा प्रवास आहे राजा, एवढं लक्षात घ्या. आणि प्रवास जर सिद्ध झाला तर प्रवास हा वयमानावर नसतो, तिकिटावर असतो. हे लक्षात ठेवा. ज्याचं तिकीट जिथे संपलं ना, त्या प्रवाशाला तिथे उतरावं लागतं. आपण प्रवासीच आहोत. काही म्हणतील तुम्ही नागपूरहून, आम्ही साकूरचे. नाही, आपण प्रवासी. म्हणजे प्रवास कधी संपतो? साकूरचा माणूस संगमनेरला गेल्यावर संगमनेरहून येतो, बाथरूममध्ये फ्रेश होतो, ज्या सोफा शेटवर बसलं तिथंच येऊन बसतं संध्याकाळी आणि बायकोला म्हणतं आण चहा. कटकट संपली एकदाची. म्हणजे जिथून सकाळी गेलं तिथं संध्याकाळी आलं म्हणजे प्रवास संपला. तसं आपण जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. सध्या आपण प्रवासी आहोत. आणि जर प्रवास सिद्ध झाला तर प्रवास वयमानावर नाही, तिकिटावर. हे लक्षात ठेवा. ज्याचं तिकीट जिथे संपलं तिथे उतरायचंच आहे. नाही तर हे वैचित्र्य माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. 22 वर्षाचा तरुणाबाण नातू मरतो, 92चा आजोबा काठी टेकत काठी टेकत काठी टेकत स्मशानभूमीत जातो प्रेत यात्रेत. ज्याची चिता पेटली धाड 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 स्मशानात, ते जवान पोर आहे 22चं. आणि जे हुनके देऊ देऊ रडतं म्हातारं ते आहे 92चं. अरे असं का झालं? उत्तर आहे तिकीट संपलं. विठ्ठल तसं ज्याचं तिकीट जिथे संपलं तिथे त्याला उतरावं लागतं.
आणि म्हणून ही फार मोठी पोकळी, न भरून निघणारी उणीव, बरं का. सुनील भाऊ, विजय भाऊ, रामकृष्ण, तुम्ही अजून मोठे व्हा, तालुकाभर तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू द्या, पण बाबूरावजीच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता, अरे तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है, वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल प्रत्येकाला ही विधी लिखित आहे. पिलब्ध पहिले रचा पाछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे रे, भज भज रे रघुवीर. आधी रचना प्रारब्धाची आहे, त्याच्या आधारे शरीराची रचना आहे. आधी प्रारब्ध, नंतर शरीर. मग जसं जसं प्रारब्धात असेल तसं भोगावं लागतं. हे नसेल पटत तर आधी रूळ टाकले, रूळ रेलगाडीचे, आणि मग धावली रेल्वे, तर मान्य आहे ना. रुळाला वळण आहे, कल्पनाला काही खर्च आहे का त्याला. रुळाला वळण आहे, बरं का साहेब, आणि ड्रायव्हर खूप हुशार आहे. त्यानं ठरवलं आता 10 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा सरळ रेल्वे आपण संगमनेर शहरातून नेऊ. त्याच्या बापान जाईल का आता? का आता ड्रायव्हरच्या ताब्यात नाही, गाडी रुळाच्या अधीन आहे. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी भोगावं लागतं. का? शरीर प्रारब्धाच्या अधीन आहे. देह तव आहे प्रारब्ध, देह तव आहे प्रारब्धाधीन. त्याप्रमाणे हे सगळे घडतंय. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, लिहिले प्रारब्धी, तेन चुके कर्म कधी होणारा सारी की बुद्धी. कर्मरेखा टळेना. नाही तर हिरो होंडा घेऊन दिली बरं का पप्पानी. एकुलता एक मुलगा, लग्न व्हायचंच आहे 20 वर्षाचा, आणि अशी गाडी पळवतं. 5-25 लोक एक दिवस आले वाड्यात. पाटील आहे का घरी? या ना आत, चहा पाणी कांदा पोळी. कसं आहे तुमच्याकडे झालो? अहो ते तुमचं पोर गाडी पळवतं का हेलिकॉप्टर? एक दिवस पोत्यात आणावं लागेल गुंडाळून. ठीक आहे, मी सांगतो. मायबाप जेवले नाही त्या दिवशी. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा. लोक म्हणतात एवढी पळवतं गाडी, गुंडाळून पोत्यात आणावं लागेल. काय करायचं आहे वैभवाचं? हे मायबाप झाल्यावर कळतं, मुलांना कळत नाही. थोडा मुलगा उशिरा आला तरी मायबाप बेचैन होऊन जातात संध्याकाळी. मुलगा आला उशिरा, सकाळी पुन्हा त्यानं गाडीला किक मारली तेव्हा मायबाप पुढं, मुलगा बसलेला गाडीवर. एक हँडल आईनं धरला, एक बापानं. काही बोलले नाही, फक्त रडणं सुरू झालं मायबापाचं. 20 वर्षाचा मुलगा हिरो होंडावर आहे आणि हँडल धरून रडणारे मायबाप वाड्यात. का रडताय? का रडता बाबा? अरे वैरी आहे का गाववाले? काल आले होते, ते हेलिकॉप्टर सारखं चालवतोय म्हणे तुमचा मुलगा, आणि त्यांनी सांगितलं एक दिवस पोत्यात गुंडाळून आणावं लागेल. तुझी आईन मी जेवलो नाही कालपासून. अरे 100 एकर जमीन आहे, एका खांबावर द्वार काय राजा? आम्ही मायबाप आहे, पण तुझ्या पाया पडतो, हळू चालवत जा. हा लक्षात घ्या. हो आई, हो बाबा हे म्हणतं घरी, हळूच निघतं. लागलं रोडला, पुन्हा 80 पडवतं. का? संगमनेरवरून एक ट्रक 80 निघालेली आहे, आणि याचं मरण तिथे विधी लिखित आहे. ट्रक खाली सापडून मरणार. मायबापाने सांगू द्या, गावकऱ्यांनी सांगू द्या, तरी का पळवतं गाडी? त्याचं प्रारब्ध सांगतं पळव पळव पळव.
तिथं आपलं ठरलं आहे पळव, याला म्हणतात होणारा सारी की बुद्धी कर्म रेखा. आपण बरोबर करू. जे जे लिहिले प्रारब्धे ते न चुके कर्म कधी, होणारा सारी की बुद्धी कर्म रेखा टळेना. जर त्याला कळालं असतं आपला अपघात हायवेला आहे, ती एवढ्या वेगात गाडी नेली असती का त्यानं? मग का नेत? कर्म तदनुसार वर्तणे लागे सर्व, पुढील होणार भूत भविष्य हा विचार. मग जसं कर्म आहे कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्वथा. त्याचेच हे 3 विभाग आहे कर्माचे. एक प्रारब्ध आहे, एक क्रियमाण आहे आणि एक संचित आहे. सोपं आहे. आता भोगतोय ते प्रारब्ध, साचलंय ते संचित आणि चालू आहे ते क्रियमाण. शेतकऱ्याच्या भाषेत सांगतो, शेतातलं पीक क्रियमाण, कणगीत साठवून ठेवलं हे संचित आणि सकाळी गिरणीवर दळायला नेलं हे प्रारब्ध. आपण जे भोगतोय ते प्रारब्ध आहे, साचलंय ते संचित आहे आणि हे कोणाला चुकत नाही. अरे लोखंडाला नाही तर माणसाला काय? मी सांगतो लोखंडाला 1 फूट लांबीचं लोखंड हे कोण्या गावात घडलं विचारून फक्त ऐकत राहा. मधून तोडलं साहेब, 6-6 इंचाचे 2 तुकडे झाले. अर्धा तुकडा 6 इंचाचा त्याचा चिमटा केला आणि अर्धा तुकडा 6 इंचाचा त्याचा चमचा केला. आधी एकच होतं, अर्ध्याचा चमचा आणि अर्ध्याचा चिमटा. काय झालं? चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. हे तर माहिती आहे तुम्हाला. आधी एकच होतं पण 2 तुकडे झाले, एकाचा चिमटा एकाचा चमचा. एवढं बदललं, चिमटा जन्मभर निखारे उचलतो आणि चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच, फक्त आपला चमचा इथंच राहू द्या, फिरू नका. बरं का साहेब, पूर्वी चमचे नव्हते. हे जुने लोक हातानं जेवायचे, राजा हातानं जेवायचे. आता चमचा, सकाळी आंघोळ झाली की कांदा पोह्याची प्लेट त्याच्यात चमचा, उपीट त्याच्यात चमचा. मी म्हणतो पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं? त्यालाच म्हणतात चमचा. बरं का, दोनच्या मध्ये घुसतो, नाही तर तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हा मध्ये लुडबुडतं, त्याचं नाव चमचा. चिमटा और चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. हे लोखंडाचं प्रारब्ध. दगड 5 फूट लांबीचा होता, तोडला मधून, 2.5 फुटाचे 2 तुकडे केले. दगडाचं प्रारब्ध. 2.5 फुटाची मूर्ती केली, ते सिंहासनावर बसवली आणि 2.5 फूट होता तो लावला पायरीला. काय झालं? जे मूर्ती तिथं डोकं टेकवतात माणसं आणि जे पायरी त्याच्यावर लाता, हे दगडाचं. पूजा एकावरी पाय. दगडाचं नशीब सांगितलं मी. लोखंडाचं माणसाला कसं सोडलं? हे अरे जिथं दगडाला सोडलं नाही, लोखंडाला सोडलं नाही. एकाच बागेत फुलं असतात पण 3 प्रकार पडतात. उत्तम नशीबवाले फुलं साईबाबाच्या डोक्यावर, मध्यम प्रारब्धवाले माणसाच्या गळ्यात, कनिष्ठ प्रारब्ध ज्याचं ते चालले प्रेतावर. हे फुलाचं. बरं जाऊ द्या, जुन्या मावल्या असेल त्यांना सांगतो. पूर्वी मातीचे भांडे होते जुने. त्या म्हाताऱ्या बसायच्या. जिचं घर आहे तिचं वय 85 आहे, तिच्याच वयाच्या 3रा प्रहारा म्हाताऱ्या काठी टेकत बसल्या 10-5 आणि ते शिंक्यावर होतं मातीचं भांड. आबाई काय भांड बरंच जुनं दिसतंय. आबाई म्हणाली, मला नाही आठवत पण माझी आजी सासू सांगायची, तिच्या आजी सासूच्या हातचं. घरी गेल्यावर हिशोब करा बरं का. हे कळलं ना? एक नसीबवान भांड 5-5 पिढ्या त्याच्यात लोणी ठेवण्यात येतं. उत्तम प्रारब्ध. मध्यम प्रारब्धवालं स्वयंपाकाला वापरतात आणि कनिष्ठ प्रारब्ध ज्याचं आहे ते आजोबाला उठता येत नाही म्हणून. पुढचं कळलं वाटतं तुम्हाला?
ऐसे भिन्न भिन्न साठे ऐसे प्रारब्धानं वाटे. अरे मातीच्या भांड्याला प्रारब्ध, लोखंडाला प्रारब्ध, दगडाला प्रारब्ध, फुलाला प्रारब्ध, प्रत्येकाला ऐसे भिन्न भिन्न. काही काही माणसं म्हणतात तुम्हाला काही माहिती आहे का महाराज, काय नरेंद्र मोदी साहेबने मी एकाच वर्गात शिकलो. हो ते शिकले चांगलं झालं, पण ते पंतप्रधानच झाले पाहिजे. तू कोयते घेऊ घेऊ ऊसच तोडला पाहिजे का, याचं नाव प्रारब्ध आहे. मोदी साहेबाचं काय सांगतो, अरे एकही गुरु से विद्या पडे थे, कृष्णा थे छोटे सुदामा बडे थे. मोदी साहेबाचं नंतर पाहू आपण. कृष्णा आणि सुदामा एका गुरुजीकडे शिकले ना. मग काय झालं, एक जर निघाला बाहेर भालदार चोपदार ललकार्या, राजाधिराज तो प्रसंग उभा करावा, तसं काही महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे हे. तो निघला की ललकार्या आणि हा दरवाजात आला की दार बंद. होय पुढच्या घरी. एकही गुरु से विद्या पडे थे, कृष्णा ते छोटे सुदामा बडे थे. म्हणून प्रत्येकाला हे भोगावंच लागतं. आणि तुम्ही कुठेही जा ते तुम्हाला सोडत नाही. जसं पोटाच्या भीतीनं कुठेही जा, माणसं गावं का सोडतात याचं उत्तर शोधा. हे पोट विधभरच आहे, विधभर आहे, पण गावात राहू देत नाही. कोणी असू द्या, देख संन्यासी देख फकीर. पोटाच्या भीतीनं कुठेही जा तुम्ही, तुम्हाला पोट सोडत नाही. तसं कर्माच्या भीतीनं कुठेही जा. त्याची बायको मरण पावली, कोण्या गावाला विचारू नका, हो म्हणत जा फक्त. बायको मरण पावली, न्हायला प्रेत काढलं, तिरडीवर बांधलं आणि त्या प्रेतात पिशाच्यानं प्रवेश केला. दोऱ्या तोडूनच उठली. म्हणलं अरे लेका जिवंत माणसं पेटवायला सांगता का रे आम्हाला. तो म्हणला नाही हो. नवरा म्हणला 6 तास झाले नाकाला कापूस लावतो, कापूस उडे न राव. बाकीचे गेले निघून. नवऱ्याला जाता येईल का, 6 महिने होतं भूत, त्याला माहितीच नाही. मग कळलं कधी, पाहुणे आले एकदा. ते बैठक रूम मध्ये बसले होते घरमालक, बरं का साहेब. पाहुणे म्हणले, बायको स्वयंपाक करत होती. पाहुणे म्हणले पाणी बोलव, पाणी. यानं ऑर्डर दिली, अरे पाहुणे आले पाणी आणा. ए ती उठली नाही, तिथून तांब्यान फुलपात्र भरलं न हात पुरवला बैठक रूम मध्ये. 25 फुटाचा पीबीसीचा पाईपच. एवढा लांब हात बघितल्यावर साहेब पाहुणे पाणी पिल का. पाहुण्याचं पाणी पाणी झालं, बिना पाण्याचे गेले. पण नवऱ्याला संशयाला, बाप रे तो भूत आहे, नरड दाबून मारल. मला तरी शंका होती 6 महिन्यापूर्वी हे 6 तासाची डेड बॉडी उठलीच कशी. त्यानं ठरवलं आज निघून जाणे. संध्याकाळी झोपायचा नाटक केला, ती झोपली. ही लुंगी बनेनवर तसंच उठलं, हायवेला गेलं. एक ट्रक आली, त्याच्या पाया पडलं. ते ट्रक मनमाडला गेली होती. तिथं रेल्वे आली, मग रेल्वेत बसलं. रात्रभरात नागपूरला गेलं, प्लॅटफॉर्म उतरलं. म्हणलं आता इकडे बूट पॉलिश करू नाही तर हमाली करू, पण भूताच्या ताब्यातून वाचलो. ते प्लॅटफॉर्मवर नळ असतो रेल्वेच्या, तिथं गेलं तोंड धुवायला. पुढचं आहे का, हे तोंड धुवायला गेलं तर बायको पॅन्टनं मॅनेला घेऊन उभी. मी तिथंच होतो म्हणून सांगतोय. हे तिच्याकडे पाहत, ती याच्याकडे. तू आली, अहो तुम्ही लुंगीवरच आला, मग मी साकूरून आली पॅन्ट घेऊन. बस विनोद सोडा. तुम्ही कुठेही जा, कर्म तुम्हाला सोडत नाही. कर्म ते सांगाती पुढं चाले, कर्म ते कर्माच्या भयाने गेलो रातो राती. कर्म ते सांगाती पुढं चाले, कर्माच्या भयाने बैसलो समाधी. कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे, कर्माच्या भयाने बैसलो कपाटी. कर्मा हाती काठी लागे पाठी. म्हणून तुका म्हणे कर्मा किती तुला भ्यावे, किती पळसी कर्मा भेन. अरे कुठेही गेला तरी तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही ना, भोगावंच लागतंय ना. मग महाराज म्हणतात आता घाबरायचं नाही, उलट तयारी ठेवा.
अरे कुठेही जा, ते कर्म तुम्हाला सोडत नाही, भोगावंच लागतंय ना. मग घाबरू नका, भोगण्याची तयारी ठेवा. आलिया भोगासी, इथपर्यंत आलो आपण, बरोबर करू. आलिया भोगासी असावे सादर. पण पुढचे शब्द, देवावरी भार घालवणे, त्याच्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय तो आपल्या प्रकरणात लक्ष घालत नाही, हे लक्षात ठेवा. नाही तोपर्यंत द्रौपदीला वडत आणलं, सगळे महाभारत पाठ आहे तुम्हाला. कौरवी पांचाळी सभे माझे आणली, पण द्रौपदी वडत आणल्याबरोबर भीष्माचार्याकडे पाहत होती, म्हातारं न्याय देईल. आचार्य केस आहे दुःशासनाच्या हातात, 5 मिस्टर बसले स्टेजवर, 1000 हत्तीचं बळ भीमदादा, त्याच्या बायकोचे केस दुसऱ्याच्या हातात. काय झालं असेल? डोळ्याला धारा लागल्या. आणि द्रौपदीनं पहिला प्रश्न भीष्माचार्याला, आचार्य मी हारली का? म्हणजे पहिल्यांदा माझे 5 पती हारले जुगारात माझ्या आधी, मग हे कौरवाच्या ताब्यात गेले का नाही? मग ताब्यात गेलेल्याला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार काय? तो स्वतंत्र पाहिजे ना. हे सभापर्वातलं सांगतो, निरुत्तर केलं भीष्माला. पणावर लावणारा साहेब स्वतंत्र पाहिजे का नाही? हे 5 माझ्या आधी हारले म्हणजे कौरवाच्या ताब्यात गेले. मग पारतंत्र्यात गेलेल्याला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार काय? आचार्य पोरी, तुझं खरं असलं तरी मी यावेळेला न्याय देऊ शकत नाही, कारण यांचं खाल्लेलं आहे बरं का. ही बिमारी तेव्हापासूनची, यांचं खाल्लंय. अर्थस्य पुरुषो दासो दास्य स्तोर्थो न कस्यचित इति सत्यम महाराज बद्धे स्मर्थे न कौरवैः इति भीष्म उवाच. हा सगळ्या सभापर्व पाहून घ्या तुम्ही. आपलं ठोकाठकी नाही चालत, पेपर वाचून कीर्तन नाही. पाहून या ग्रंथ. विठ्ठल नाही तर आता एवढं सोपं झालं महाराज, एक गोष्ट संपली का दुसरी लावायची, ते झाली का? जेणेकरून लोक हसतील एवढ्या गोष्टी जमा करायच्या. बस, अभंगाचा आणि बोवाचा काही संबंध नाही, आणि त्याच्याही तारखा मिळत नाही. हे शोकांतिक आहे. पुढं काय होईल कोणास माहीत. खरं सांगा, चिठ्ठ्या तमाशात यायच्या का नाही? चिठ्ठ्या, हे गाणं म्हणा, ती बाई नाचून म्हणायची, मग दुसरी चिठ्ठी यायची. आता कीर्तनात चिठ्ठ्या सुरू झाल्या. हे म्हणा, हे मराठी तुम्हाला कळली. विठ्ठल अर्थस्य पुरुषो दासो दास्य स्वर्तन कशी सत्य महाराज बद्धे स्मर्थेन कौरवैः. मी कौरवाचा बांधल्या गेलो. आता द्रौपदी रागावली. नसा सभा यत्र न संती रुद्धाः. ही सभा पर्व आहे, 18 पर्व आहे ना महाभारताचे, त्यातलं सभा पर्व. नसा सभा यत्र न संती रुद्धाः. आचार्य धिक्कार असो त्या सभेचा ज्या सभेत म्हातारे नाही. आता पुढचा ऐका. आणि धिक्कार असो त्या म्हाताऱ्यांचा खाण्यापोटी खरं बोलत नाही. द्रौपदी बोल, जाऊ द्या जाऊ द्या, म्हणजे आता 11:15 झाले, जाऊ द्या. द्रोणाचार्याकडे पाहिलं, त्यांनी घातली मान खाली. मग कृपाचार्याकडे पाहिलं, त्यांनी मान खाली घातली. जाऊ द्या, हे 3 बाहेरचे आहे, पण माझे हक्काचे 5 मिस्टर आहे बरे का. म्हणून 5 पतीकडे पाहिलं, 4घानं घातल्या मानाखाली. पण गरम रक्ताचा दादा होता एक. 1000 हत्तीची ताकद, ताडकन उठणार. जसा धर्मराजानं मांडीवर थाप, बैस खाली. आता हे मराठी सांगतो. दिदले दुःख पराणे उसने फेडू नयेची सोसावे. आणि देवतयाला शिक्षा देईल म्हणून उगीची बैसावे. मराठीची मजा पहा. शब्द दोघाही भावाचे तेच आहे, पण अर्थ 2 झाले, कारण थांबण्यामधला फरक आहे. हे एकच भाषा आहे मराठी, कोणाला किती बाता हाणू द्या.
पण जगातली धनवान भाषा, श्रीमंत भाषा मराठी. कारण भाषेचं ऐश्वर्य कशावर असते? स्वरावर. जितके स्वर जास्त बरं का साहेब, ती भाषा श्रीमंत. जेवढे स्वर कमी, ती भाषा गरीब. म्हणून जगातली सगळ्यात गरीब भाषा ठरली इंग्रजी. कारण 5 स्वराची आहे, ए ई आय ओ यू. धनवान भाषा ठरली जगात ती मराठी, 16 स्वराची आहे. 16 स्वर कोणत्याच भाषेला नाही, एक मराठी सोडली तर. म्हणून छातीला हात लावून माऊली, माझा मराठाची बोल कौतुके अमृताती पैजा जिंके. म्हणून मजा सांगतो मी. 2 अर्थ कसे झाले. धर्मराजाचे शब्द, दिधले दुःख पराणे उसने फेडू नयेची सोसावे, देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगीची बैसावे. तेच शब्द भीमाचे. दिधले दुःख पराणे उसने फेडू नयेची सोसावे, देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगीची बैसावे. विठ्ठल कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळे का सकयाला वियला. दावला देव वस्त्र पुरवले, ठीक आहे. पण द्रौपदी म्हणाले, देवा न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तुला कळत नव्हतं का? माझी द्रौपदी आता ओढत नेणार आहे सभेत. तुझे मिस्टर जुगार खेळायला बसले तेव्हाच कळत होतं पुढे काय काय होणार आहे. मग कुठं चहाला गेलता का हॉटेलमध्ये? नाही, 10लाच आलो. 10ला आलो. मग दीड तास कुठं गेला? गंमत बघत होतो. कशाची? खरं सांग द्रौपदी, रागावू नको. ओढत आणल्या माझी आठवण आली का? इमानदारीने सांग. मी 10 वाजल्यापासून गंमत पाहतो हायवेला. तू पहिलं त्या म्हाताऱ्याकडे बघत होती, त्यांनी खाली मान घातली. द्रोणाचार्याकडे बघत होती, त्यांनी खाली मान घातली. कृपाचार्याकडे बघत होती, त्यांनी खाली मान घातली. शेवटी वाटलं 5 मिस्टरपैकी एखादं उठल, त्यांनी खाली माना घातल्या. शेवटी वाटलं माझ्या बाहुबलानं रक्षण करील, याच्यात गेला 1.5 तास. मग मला मोबाईल केला, मग धावलो. का? माझं ठरलंय, भार घातली यावरी. इथपर्यंत आलो आपण. भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. भार घातल्याशिवाय तो कैवार घेत नसल्यामुळे आलिया भोगासी असावे सादर. ठीक आहे, पण देवावरी भार घालून या. आता पहिलं चरण करतोच पूर्ण, आता थोडंसं वेळ. ठीक आहे, देवावरी भार घालून या. आणि एकदा त्याच्यावर भार घातला ना, आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. आणि एकदा त्याच्यावर जबाबदारी टाकली ना, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. बरं का? निवारी साकडे हा पुढचा कार्यक्रम आहे. पहिला काहीच साकडे पडो, साकडे निवारी हा नंतरचा कार्यक्रम झाला. पहिला काहीच साकडे पडो नेदी. पहिलं साकडच पडू देत नाही, आणि पडलं तर मग निवारण करतो. कृपा सिंधू, त्याला कृपा सिंधू म्हणतात. काही कृपेचे ओढे आहे बरं का संतोषराव, काही कृपेच्या नद्या आहे, आणि हा कृपेचा सागर आहे. ओढ्याला पाणी असतं, पण काही तासा करता पट्टीच्या पोहणाऱ्याला जाऊ देत नाही ओढा. पूर्वी शेतकरी पेरणी करून आले, दोघंही ओढा वाहत होता. म्हणले का रे गावात जायचं का? जाऊ द्या म्हटलं. काय 2-4 महिने टिकते का? अर्धा तास पाणी टिकल. काय पेरणी केली वगैरे चर्चा सुरू झाली, ओढा वाहत होता. म्हणलं का आतापर्यंत चिलीम झाली असती ना, मग अजून 20 मिनिट आहे ना. यानं चिलीम काढली, त्याच्यातला खडा काढला, खडा पुसून काढला, काडी खोवली, चिलीम फुंकर घालून स्वच्छ केली, खडा टाकला, तंबाखू भरला, उलट्या अंगठ्यानं दाबला. त्याला खाली कापड गुंडाळायचा असतो, त्याला शापी म्हणतात. शापी नवीन लोकांना कळत नाही म्हणून जुनं शापी. आणि ती भिजवायची असते, थोडी वलसर करायची असते.
कारण थोडी भिजवायची, वलसर करायची, पिळायची, मग त्याला डबल गुंडाळायची. उद्देश एकच की जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात येऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा. हे खरं फिल्टर चिलीमवालाच आहे, डबल फिल्टर, डबल गुंडाळतात. हे नंतर निघलं टीव्हीला. पहिला फिल्टर कोणाचा आहे? चिलीमवाले. मग हा त्याला म्हणला, शापे भिजून आण वड्यातून. ते गेलं आणि वापस आलं. अरे भिजून का नाही आणली? थेंब नाही म्हणला वड्यात. कोणता वडा? यांना जाऊ देत नव्हता, त्याच्यात शापे भिजवायला पाणी नाही. तशी काहीची कृपा वड्यासारखी, काहीची कृपा नदीसारखी आहे. नदीमध्ये चढ उतार आहे. वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडुसुता, सरिता वहतू लागे कधी शरद कालो रे गे. पावसाळ्याच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं, पावसाळा संपला की उतरतं. तशी काहीची कृपा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागल्यावर उतरते. श्रावण महिन्यात तर गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव म्हणतो. मग 11 महिने रजेवर जाता का रे? एकदाही या नाही. म्हणून तुम्ही श्रावण महिन्यातली कोंबडी पहा खेडेगावात, मुलाबाळासह सुरक्षित. मालकाची कृपा. मी कृपेसाठी सांगतो. फिरायला निघली कोंबडी, 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं, मध्ये छाती काढून चालते कोंबडी. पुढं पाहते, मागं पाहते, मेरा भारत महान. 1 महिना. श्रावण संपला म्हणजे उकिरड्यावर कोंबडी एकटी दिसेल तुम्हाला. विचारा कोंबडीला, कोंबडी काय लेकरं कुठं आहे? तुम्हाला कळत नाही का श्रावण संपला? लेकरं संपली. तुम्ही आता माझाही नंबर लागतो गणपती उठल्यावर. ही आमची कृपा श्रावणात वर जाते आणि भाद्रपदात उतरते. हे नदीसारखी कृपा, वड्यासारखी कृपा, पण प्रभूची सागरासारखी कृपा. सागर का? अरे कधी जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, दुष्काळात जा, सुकाळात जा, रात्री जा, दिवसा जा, समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला. तसा भगवान पूर्ण कृपेनं भरलेला. नामासाठी पहार पावविल, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला, तू बोल साच करी वगैरे वगैरे. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, तोच, बाकीचे नाही. येरते बापुडे काय रंक, ते नाही का. अरे पूर्वीचा काळ, नातू रडत होता आजी शेजारची. काय झालं? नातू रडतोय. अगं असं कर, चतकोर भाकरी घे, त्याला तव्याचं काळे लाव, चमड्याचा तुकडा, 2 बेबी आणि तांब्याभर पाणी, त्याच्याहून उतरून चौकात नेऊन टाक. हे आजीची सलाह पूर्वी. चतकोर भाकरी, त्याला लावलं तव्याचं काळं, 2 बिबवे, तांब्याचा तुकडा, तांब्याभर पाणी, नात वाहून उतरून चौकात नेऊन टाकल्या. बरोबर नातू रडायचा थांबला. घरी गेल्यावर डोकं चालवा. चमड्याचा तुकडा, चतकोर भाकरी, त्याला तव्याचं काळं, 2 बिबवे, तांब्याभर पाणी. एवढ्यावर जो देव खुश झाला तो तुम्हाला गुलाबजाम देईल का? शेंदरी अंदर दैवते कोणती पूजी भूते खेते, अरे जे आपुल्या पोटा रडते. म्हणून फक्त तो कृपा सिंधू निवारी साकडे. बाकीचे एरते बा पुढे काय रंग, देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. राव एक असतो, त्याला सोडून बाकीचे रंग असतात. मग येरते बापुडे काय रंग. आणि एक अरे हे जे ठरलंय त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. आणि म्हणून डॉक्टर तपासलं. डॉक्टर फॅमिली डॉक्टर, 3 पिढ्याचा संबंध. तपासल्यावर सांगितलं, पाटील बोला ना. माझा आजोबा डॉक्टर होता, माझा बापही डॉक्टर होता, मी डॉक्टर. योगायोग माझ्या आजानं तुझा आजा तपासला होता, माझ्या बापानं तुझा बाप तपासला, मी तुला तपासतो. 3 पिढ्याची 3 पिढ्याची परंपरा आमची डॉक्टरची आणि तुमची पेशंटची. हा ऋणानुबंध असल्यामुळे खरं सांगतो, पोत्यानं पैसा वतला तरी उपयोग नाही. तुम्हाला कॅन्सर झाला आणि 1 महिन्याने तुम्ही जगाचा निरोप घेणार आहे. आता तुम्ही घरी जाऊन विश्रांती घेणे, काय वाटेल ते इच्छेला येईल ते खाणे महिनाभर. 1 महिन्याने जाणार. घरी आलं,
बायको म्हणली उपीट का कांदा पोहे दोन्ही तूच खाय, महिन्याने मरायचं काय. मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी मरणार आहे. एक पेशंट भेटलं का नाही कॅन्सरला, कॅन्सरच घाबरला. शरदचंद्रजी पवार साहेब, त्या बाकीचे कॅन्सरला घाबरतात आणि पवार साहेबाला कॅन्सर घाबरला. मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी मरणार आहे अशी जर भीती मनात ठेवली तर जीवनभर दुःखाचे डोंगर. मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी अरे असं मरणार आहे, मरणार आहे, मरणार आहे अशी जर भीती मनात ठेवली तर जीवनभर दुःख आहे. भयाची पोटी दुःखाची राशी. मग निर्भय होण्याकरता शरण देवासी जाता भले. का त्याचे उद्गार आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. एकदा शरण गेलं ना स्वप्ने जन्म मरण नाही, नाही स्वप्ने जन्म जमला. आता स्वप्ने जन्म मरण नाही, नाही. ती तारीख बसवली विजू भाऊ पुन्हा आळंदीला भेटायला. म्हटलं भाऊ एकदा घेतली म्हणजे घेतली, मग किती त्रास होऊ द्या. आता ते रहाटळकर आहे आमचं तिकडे पैठणला रात्री, तरी सवयीप्रमाणे वेळेत आलो. आता 7 वाजता धुळ्याला आहे, तुम्ही घ्या विश्रांती आमचं सांगतो. तिथली नाही वेळ चुकू देत, ते तडजोड नाही, तडजोड नाही. इथेही आता मिलिटरीसारखं करू आपण, ते ज्ञानेश्वरी हे ते सगळे बरोबर करू. बरोबर बरं का साहेब, अजिबात. आणि सगळे झाल्यावरच जागा सोडायची प्रत्येकाने. अजून 12 मिनिट आमचेच शिल्लक आहे, करू सगळे. शरणदेवा असे जाता भले, त्याचे उद्गार आहे ना. जन्म मरणा परवते भय, सगळ्यात मोठं भय म्हणजे मरणाचं. भयाची पोटी दुःखाची मी मरणार आहे, मी मरणार आहे. तर दुःखाचे डोंगर तुझ्या जीवनामध्ये. मग शरण देवाशी जाता भले असं केलं तर जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. म्हणून शरण देवाशी जाता भले. थोडा एक विचार करा, माणसानं निर्माण केलेली वीज आहे, हे मानव निर्मित आहे का नाही वीज. आणि तुमचा संबंध आहे, तुमचा माझा रात्रंदिवस विजेशी. बटन दाबली बसा रेलगाडीत दिल्ली, वीज काय नाही. सकाळी उठला म्हणजे पाणी तापवायचं, दाबा बटन. अंधार पडला, दाबा बटन. उकाडा झाला, लावा कूलर. थंडी वाजती, लावा हीटर. स्वयंपाक करायचा, दाबा बटन. एवढंच नाही, शेवटच्या दिवशी सरपण नाही, शेवटच्या दिवशी कळलं तुम्हाला, दाबा बटन आणि राग घेऊन या घरी. अरे माणसानं निर्माण केलेली वीज जर एवढं करत असेल तर ज्यानं माणूसच निर्माण केला तो काय करणार नाही. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. साधी गोष्ट आहे. ते पुस्तक मिळतं बरं का, पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात ते फिरतं दुकान असतं. त्याची बायको पुढं म्हणते, हे हार्मोनियम गळ्यात घेऊन मागं फिरतं दुकान. बरं का साहेब, तुम्ही पंढरपूरला गेले म्हणजे पाहते. ते पुढं 7व्या दिवशी 6वीचा फेरा, गोपी बाळा तिनं जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जो रे जो. मग बायको म्हणते, शिवाजीचा पाळणा विक्री. आता दुकानदार कळला तुम्हाला. त्याच्याजवळ तेही पुस्तक असते. पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 25 रुपये. गरजू लोक आणतात आणि त्याच्यात जसं आहे तसं पाठ केल्या जातं. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर अब्दागिरी धरा. राव निघाले लढाईवर, जात दुष्काळी रोडवर पुस्तक. अब्दागिरी खोरण टोपले याच्या डोक्यावर, पण पुस्तकात मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर अब्दागिरी धरा. त्याची बायको आयुष्यात एकदा नाव घेते पतीचं, तर जन्मभर पत्नीला सांभाळतो पती.
अरे रात्रंदिवस चिंतन केल्यावर तो काय करणार नाही. चिंतावा तो आता विश्वंभर.